तो स्वागत आहे मित्रांनो माझ्या परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी एक्सप्लेन करणार आहे. माझी स्ट्रॅटेजी जी मी खूप वेळापासून यूज करतोय. आता सध्या मी दुसऱ्या स्ट्रॅटेजी बॅक टेस्टिंग फॉरवर्ड टेस्टिंग चालू आहे. तर ह्या स्ट्रॅटेजी मी हे नाही बोलणार की मी ही स्ट्रॅटेजी दिली आहे तर तुम्ही ही स्ट्रॅटेजी फॉलो करा आणि ट्रेडिंग करा. कुठली स्ट्रॅटेजी आपल्याला कळल्यावर या आपण स्वतः बनवल्यानंतर कधीही जाऊन त्या मार्केटला बॅक टेस्ट करायचं आणि फॉरवर्ड टेस्टिंग करायची आणि त्यानंतरच कुठल्याही स्ट्रॅटेजीवरून ट्रेड करायचा. तर ज्यांनी ते बॅक टेस्ट का असतं फॉरवर्ड टेस्टिंग का असतं त्यांना माहिती नसेल त्यांनी जाऊन गेल्या व्हिडिओमध्ये मी बॅक टेस्टिंग फॉरवर्ड टेस्टिंग का असतं हे समजवलेलं आहे. आणि ऑप्शन ट्रेडिंगचा कोर्सही मी चालू केलेला आहे. त्याच्यात खूप सारे मी व्हिडिओ पार्ट्स अपलोड केलेले आहेत. ह्या पार्ट्समध्ये मी तुम्हाला स्ट्रॅटेजी एक्सप्लेन करणार आहे. तर स्ट्रॅटेजीचे काही रूल्स आहेत ते फक्त तुम्ही लिहून ठेवू शकता. टाईम फ्रेम 5 मिनिटचा आहे. तुम्ही इंडिकेटर 3 यूज करणार आहोत. 5 EMA, VWAP आणि सुपर ट्रेंड. त्याची सेटिंग मी तुम्हाला आतमध्ये चार्टवर दाखवीनच. आणि ही स्ट्रॅटेजी तुम्हाला प्रीमियम चार्टवर यूज करायची. म्हणजे कुठली निफ्टी 50चे ऑप्शनचे प्रीमियम चार्ट असतात ना त्याच्यावर यूज करायचे. आणि कधी पण स्ट्राईक प्राईस ITM ATM यूज करायचे. म्हणजे इन द मनी ॲट द मनी यूज करायचे. आणि ह्या स्ट्रॅटेजीचे काही रूल्स आहेत. ही स्ट्रॅटेजी 9:15 ते 11पर्यंत यूज करायची आणि 1 ते 3 पर्यंत यूज करायची. अँड डेलीमध्ये एक ट्रेड प्रॉफिट झाला की म्हणजे डेचा एंड करून टाकायचा. ट्रेड करायचंच नाही त्या दिवशी. आणि कुठला समजा एक लॉस झाला तर त्याच्यानंतर एक ट्रेड करू शकता. डेली 2च ट्रेड करा कारण त्यामुळे तुमची ओव्हर ट्रेडिंग थांबल. ओव्हर ट्रेडिंगमुळं लॉसेस होतात. म्हणून मी तुम्हाला सांगेन बिगिनर आहात तर तुम्ही ओव्हर ट्रेडिंग करू नका. चला मी आतमध्ये निफ्टी 50च्या चार्टवर जाऊन तुम्हाला दाखवतो ती स्ट्रॅटेजी कशी वर्क होते. ऑप्शन चेनमध्ये चाललो आहे आणि मी टर्मिनलवर जाऊन ते ऑप्शनचे प्रीमियम चार्ट ओपन करतो आहे. तर बघू शकता आपण चार्टवर आलेलो आहे. तिथं मी 3 इंडिकेटर लावलेले आहेत. SMA, सुपर ट्रेंड, VWAP. आणि तुम्हाला मी ह्याच्यावर स्ट्रॅटेजीचे एक्सप्लेन करतो. जेव्हाही आपल्याला VWAPचा कलर बघू शकता तुम्ही ब्लू कलरची आहे लाईन आणि SMAची व्हायलेट कलरमध्ये लाईन आहे. त्या लाईनला जेव्हाही प्रीमियम चार्टमध्ये जेव्हाही ग्रीन कॅन्डल अप साईडला क्लोज होते त्यानंतर आपल्याला तिथून एंट्री करायची आहे. स्टॉपलॉस त्या कॅन्डलचा बिलो ठेवायचा आणि ॲटलिस्ट 30 पॉईंटचं टार्गेट ठेवायचं. स्टॉपलॉस तुमच्यानुसारही ठेवू शकता तुम्ही. पण कधीही स्टॉप आणि ऑलवेज यूज 5 मिनिट्स. आणि तुम्ही 30 पॉईंटसाठी टार्गेट करू शकता. जेव्हाही ह्या 2 VWAP आणि SMAची लाईनीला क्रॉस होईल ग्रीनमध्ये कॅन्डल तेव्हा तुम्ही ट्रेड घेऊ शकता. हे बघा अजून एक तुम्हाला मी इथं दाखवतो. हे बघा जेव्हाही मार्केट साईडवेज होऊन इथून ग्रीन कॅन्डलमध्ये क्लोजिंग दिली तेव्हा मार्केटमध्ये आपण एंट्री करणार इकडे आणि 30 पॉईंट जिथंही भेटतील 30 पॉईंट घेऊन बाज करायचं. हे बघा इथं 30 पॉईंट भेटतात आपले. हे बघा इथं 30 पॉईंट अगर जो पण वेट करणार त्याला चांगले कॅन्डल्स भेटणार. इथं बघा 130 पॉईंट पण भेटू शकतात जे होल्ड करू शकतो. तसंच आपल्या कॉलच्या चार्टमध्ये पण आहे. इथं काय कळत नाही VWAPची इथं लाईन आली का नाही. मी 2-3 वेळा ट्राय मारलेला आहे पण येत नाही लाईन. फक्त आठवण ठेवा इथं पण सेम तसंच होईल. VWAP आणि आपल्या SMAच्या जेव्हाही लाईनला क्रॉस करून ग्रीन कॅन्डल अपसाईडला क्लोजिंग करल तेव्हा आपल्याला एंट्री प्लॅन करायची अपसाईडसाठी ॲटलिस्ट 30 पॉईंट. ठीक आहे. इथं आपण एंट्री केली आणि इथून ॲटलिस्ट 30 पॉईंटचा टार्गेट ठेवला. 1:1 ठेवा 1:2 ठेवा. टोटली डिपेंड ऑन यू. तर ठीक आहे. ही स्ट्रॅटेजी आय होप तुम्हाला कळली असेल. तुम्ही जाऊन बॅक टेस्ट फॉरवर्ड टेस्ट करा आणि त्यानंतर ही स्ट्रॅटेजी तुम्ही यूज करायची आहे की नाही टोटली डिपेंड ऑन यू. ठीक आहे.